गेल्या 3 दिवसांपासून वृत्तपत्र विक्रेत्यांनी संप पुकारल्यामुळे शहरात वृत्तपत्रांची उपलब्धता पूर्णपणे थांबली होती। वाचकांना वृत्तपत्रे मिळवण्याकरिता बस स्थानक आणि इतर ठिकाणी धाव घ्यावी लागली। अमरावती बस स्थानकाबाहेर तर नेहमीच गजबजलेली वृत्तपत्रांची दुकाने ओस पडली होती। मात्र आता परिस्थिती बदलली आहे। नागपूर येथे वृत्तपत्र विक्रेत्यांच्या प्रतिनिधींसोबत चर्चा होणार असल्याचे आश्वासन मिळाल्यानंतर सर्व वृत्तपत्र एजंट आणि विक्रेत्यांनी एकमताने आपला संप मागे घेण्याचा निर्णय घेतला आहे। या निर्णयामुळे रविवारपासून शहरातील वृत्तपत्र वितरण व्यवस्था पुन्हा सुरळीत झाली आहे। बस स्थानकाबाहेर पुन्हा वेगवेगळ्या वृत्तपत्रांचे स्टॉल्स थाटले आहेत आणि वृत्तपत्र विक्रेते रस्त्यावर वृत्तपत्रे घेऊन वाचकांच्या सेवेसाठी सज्ज झाले आहेत। माझं नाव सुमित इंगोले, अमरावती वृत्तपत्र संघटनेचा अध्यक्ष बोलत आहे। संप आता आम्ही मागे घेतला आहे। आमच्या ज्या मागण्या होत्या त्या त्यांनी पूर्ण करण्यासाठी आम्हाला नागपूरला बोलवलं आहे। त्यांचं काल लेटर आलं की तुम्हाला आम्ही लवकरात लवकर डेट आणि वेळ कळू। त्यांचं लेटर आल्यामुळे आम्ही संप मागे घेतला आहे। आमचा 30 दिवसाचा लक्ष्य संप होता, तो आता संपलेला आहे आणि सगळं जे वृत्तपत्र अमरावतीत सुरळीत वाटप चालू झालं आहे।